मित्रांनो आपण घेऊन आलो आहे BS7 गाडीचा स्लीपर क्लच। हे आहे स्लीपर क्लचची असेंबली। याची मूवमेंट ह्या पद्धतीने होती, हे चेक करा। बघा हे आहे अशा पद्धतीने स्लीपर क्लच। हा जो स्लीपर क्लच आहे हा असा आत बाहेर अप डाऊन करतो। याने गाडी जी धडधड करते ते प्रॉब्लेम सॉल्व होतात, ती धडधड करत नाही। पिकअपला गाडी वाढते, बाकीच्या गोष्टी याच्या पूर्णपणे एकदम व्यवस्थित आहे। आता ह्या गाडीला आहे ह्या क्लच पेटा। मित्रांनो आपल्याच क्लच पेटा ह्या गाडीला बसतात। हे बघा ह्या आपल्याच क्लच पेटा आहेत, आपल्याच क्लच पेटे याला बसतात। याला 3 स्प्रिंगा येतात मित्रांनो, 3 स्प्रिंगांची याला मुवमेंट आहे। ह्या पद्धतीने याला स्प्रिंगा बसतात मित्रांनो। आपल्या गाडीला पहिल्या ज्या आहेत त्याला 6 स्प्रिंग आहेत, याला 3 स्प्रिंगा येतात मित्रांनो। ह्या अशा पद्धतीने याचं मुवमेंट होतं। बघा ह्या पद्धतीने हा स्लीपर क्लच ह्या हिला फिटिंग केलेला आहे मित्रांनो। इथं बसतो इतके नट बघा मित्रांनो, इथं बसतो हा वॉशर, इथं बसतो हा नट। 3 हां 3 3 बघा मित्रांनो आता ही गाडी बघा धडधड करत नाही। फर्स्ट गिअरला जी धडधड करते ती करत नाही। 3 बघा मित्रांनो आता ही गाडी आहे फर्स्ट गिअरवरती, आता आहे सेकंडवरती। बघा सेकंडवरती पण ही गाडी धडधड करत नाही। म्हणजे किती याचा फायदा आहे स्लीपर क्लचचा, हे ह्या गाडीचा रिझन आहे। बघा आता गाडी थर्डवरती आहे, हळूहळू क्लच सोडतोय तरी गाडी धडधड करत नाही। हे बघा मित्रांनो 3 बघा मित्रांनो आता चढावरती पण आपण ड्रायव्हिंग करतोय। चढावरती पण बघा मित्रांनो सेकंड गिअरवरती गाडी आहे तरी धडधड करत नाही। आता बघा थर्ड गिअरवरती गाडी आहे तरी गाडी एकदम ओके चाललेली आहे आणि पिकअप पण गाडी टाकलेली घेत आहे। बघा आता चौथ्यावरती आहे तरी गाडी धडधड करत नाही मित्रांनो। आहे बघा टॉप गिअरवरती चढायला देखील आहे, गाडी नॉकिंग करत नाही किंवा क्लचचा आवाज करत नाही, काही प्रॉब्लेम नाही। बघा मित्रांनो आता हा पूर्णपणे ओव्हरब्रिज आहे, ह्या ओव्हरब्रिजला आता मी ग्रिप सोडलेली आहे। बघा आता टॉप गिअरवरती आहे मित्रांनो, चौथ्या गिअरवरती, तरी गाडीची मुवमेंट कशी आहे हे चेक करा, एकदम व्यवस्थित आहे, धडधड करत नाही, काही नाही। खूप छान रिझन आहे स्लीपर क्लचचा मित्रांनो। बघा मित्रांनो आता काही गाडी धडधड वगैरे काही करत नाही। आता गाडी बघा स्लो मोशनला चाललेली आहे त्या गिअरवरती चाललेली आहे, तरी पण गाडी एकदम परफेक्ट चालती, आवाज नाही, काही नाही, कुठल्याही पद्धतीने नाही। बघा आता गाडीमध्ये लोड आहे मित्रांनो। मित्रांनो आता ह्या गाडीला आपण स्लीपर क्लच बसवलेला आहे। आता काकांनी देखील राऊंड मारलेला आहे। आपण आता काकांना ह्या स्लीपर क्लचचा रिझन विचारूया। काका या स्लीपर क्लचचा तुम्हाला काय कसं वाटलं हे पहिल्यापेक्षा गाडी चांगल्या ह्याच्यामध्ये धडधड करत नाही, क्लच उचलताना किंवा सोडताना व्हायब्रेशन नाही, खडखड आवाज यायचा, पहिल्यासारखा आता आवाज येत नाही आणि थोडासा पिकअपमध्ये फरक आहे। प्लस काढताना किंवा पहिला सेकंड थर्ड घेताना जो हार्ड होता तो आता नॉर्मल चांगला झालेला आहे।
ला आता आपण ह्या गाडीला स्लीपर क्लच बसवलेला आहे. आता ह्या स्लीपर क्लचचा रिझन ह्या गाडीला कसा मिळतो हे आपण चालून बघणार आहोत. आता हा बघा, ह्या गाडीला हा स्लीपर क्लच असेंब्ली आपण बसवलेली आहे, ही स्लीपर क्लच. मग आता हिचा काय रिझन येतो आहे हा चालवल्यानंतर आपल्याला कळेल. चालवलं की मग परत व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, आपण ह्या दादांच्या गाडीला स्लीपर क्लच फिटिंग केलेला आहे. आता आपण ह्या दादांना रिझन स्लीपर क्लचचा कशा पद्धतीने आहे हा आपण विचारूया. दादा, स्लीपर क्लचचा रिझन काय आहे हे तुम्ही सांगा. आधी खूप धडधड गाडी करत होती, त्याच्यानं आता ती धडधड करणं एकदम बंद झालेलं आहे. आणि चढाला पिकअपला जो मार खात होती, आता ती पिकअपला बिलकुल मार खात नाही. छान आहे ते बसवलेला क्लचचा हे. आता काही प्रॉब्लेम नाही दिसत आहे मला आत्ता तरी. भेट द्या मित्रांनो. सुनील ॲटो वर्क्स, कर्वेनगर आपला गॅरेजचा पत्ता आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7350089797. आवश्यक रिक्षा चालकांनी मालकांनी भेट द्यावी गॅरेजला. धन्यवाद.